रामदास कदम शिवसेनेचा आक्रमक चेहरा, जो आजही अधूनमधून डरकाळी फोडत भल्या भल्यांना घाम फोडतो. पण याच आक्रमक कदमांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सख्खे मेव्हणे भडगाव जिल्हा परिषदेत चांगलेच पुरून उरले आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल लागला. यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत होती, कारण येथून सुनील तटकरे यांचे सख्खे मेव्हणे अजय बिरवटकर निवडणुकीच्या मैदानात होते. बिरवटकर हे तटकरेंचे मेव्हणे असल्याने या जागेचा निकाल तटकरेंसाठी इब्रतीचा प्रश्न झाला होता. अखेर बिरवटकर यांनी निवडणुकीत विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे समर्थक रवींद्र रेवाळ यांचा पराभव करत विजयी पताका फडकावली आहे. रामदास कदम यांच्या राजकारणाचा आणि कुटुंबाचा प्रभाव खेड व कोकण भागात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे भडगाव गटातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तर कदम कुटुंबाचा प्रभाव असलेल्या या भागात राष्ट्रवादीला मिळालेला हा विजय तटकरे गटासाठी बळकटी देणारा असाच ठरला आहे. त्यामुळे भडगाव गटातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. खेड तालुक्यातील भडगाव गटात रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांची मोठी ताकद मानली जाते. अशा बालेकिल्ल्यात तटकरे यांच्या मेव्हण्यांनी विजय मिळवणे हा कदम कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यापूर्वी या भागात कदम कुटुंबाचे एकतर्फी वर्चस्व होते. मात्र अजय बिरवटकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र रेवाळ यांचा पराभव करून या गडाला मोठं खिंडार पाडलंय. जरी राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती असली तरी रत्नागिरीत अनेक ठिकाणी या पक्षांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले होते. यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर असलेले मतभेद आणि वर्चस्वाची स्पर्धा स्पष्ट झाली होती. भडगाव गटातील या विजयामुळे खेड दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. हाच प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस खेड दापोली परिसरातील जागांवर अधिक दावा सांगू शकते, जे योगेश कदम यांच्यासाठी चिंतेचे ठरू शकते. भडगाव गटातील हा निकाल कोकणातील स्थानिक सत्ता संघर्षात एक नवी दिशा देणारा ठरेल का, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.